आज आपण पाहणार आहोत शेगळ्यांच्या पानांची भाजी। गोकुळ अष्टमीला सरास पद्धतीने कोकणात ही भाजी बनवली जाते। बाळकृष्णाला जन्माष्टमीच्या दिवशी ह्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर ही भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। इथे मी ताजी झाडाची ही भाजी काढून आणलेली आहे। तुम्हाला मार्केटमध्ये 20 ते 25 रुपयाला ह्याची जुडी मिळेल। भाजी आणल्यानंतर अशी एक सेपरेट पानं काढून घ्यायची आहेत। ही भाजी साफ करायला एकदम सोपी असते। हे बघा, हे असे त्याची देठ असतात, ती काढून टाकायची, नाहीतर ती दाताखाली येतात। तर याची पानं अशी सेपरेट करायची। हे बघा, ही अलगद ओढली जातात, अलगद पानं निघतात। आता ही भाजी झटपट सोप्या पद्धतीने साफ करायची असेल तर भाजी आणल्या एखाद्या कपड्यावर किंवा पेपरवर फॅन खाली अर्धा ते पाऊण तास ठेवा। याची ही देठ अलगद निघाली जातात। हे बघा, तर ही देठ आपल्याला घ्यायची नाहीये, आपल्याला फक्त पानं घ्यायची। एक अर्धा तास फॅन खाली ठेवले तर हे सगळे पानं देठापासून वेगळे होतात। याला 5 ते 6 वेळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे आहे। हे बघा, मी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण एका कढईत 3 ते 4 चमचे तेल घालून घेणार आहोत। थोडं तेल नेहमीच्या भाजींपेक्षा जास्त घालायचं आहे। इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तेलावर मस्त मिरच्या तडतडल्यावर आपण इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा मस्तपैकी मऊ झाला। आता आपण याच्यामध्ये ही चिरलेली भाजी घालून घेणार आहोत। ही भाजी एकदम 4 ते 5 मिनिटात झटपट बनते। ते चिरलेली भाजी घालून घेतलेली आहे। मस्तपैकी मिक्स करून एकदम मऊ पडलेली आहे भाजी। आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत आपण। 90% आपली भाजी शिजलेली आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ मस्तपैकी भाजीला लागलेलं आहे। एक परत झाकण ठेवून 1 मिनिट वाफ काढून घेणार आहोत। इथे मी जवळजवळ अर्धा वाटी ताजं ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे। आता आपला नंदलाल म्हणजेच बाळकृष्णाला ही भाजी आपण नैवेद्य म्हणून दाखवणार आहोत। तर अशी ही शेगळाची भाजी कोकणात सरास पद्धतीने गोकुळ अष्टमीच्या दिवशी ही बनवली जाते। प्रत्येक घराघरात या भाजीचा बाळगोपाळाला नैवेद्य दाखवला जातो। त्याच सोबत आंबोळ्या बनवल्या जातात, काळ्या वाटाण्याची उसळ बनवली जाते, भरलेली मिरची, अळूवड्या, श्रीखंड